बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. पीक विमा कॅल्क्युलेशन्स आता झालेली आहेत. पीक विमा संदर्भात अपडेट्स येण्यास सुरुवात झालेली आहे. तर पीक विमा कॅल्क्युलेशन झालं आहे. खात्यात कोणती रक्कम येणार आहे, खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होणार आहे, असे बरेचसे प्रश्न शेतकरी बांधवांचे आहे. या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, पीक विमा कॅल्क्युलेशन्स बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे झालेले आहेत. अनेक जे कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आहे ते पार पडलेले आहेत. काही शेतकऱ्यांना सोयाबीन, तर काही शेतकऱ्यांना बाजरीत, तर सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये जे कांद्याचं पीक विमा कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा मंजूर झालेले आहेत. तर या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. नुकसानीच्या टक्केवारीनुसार म्हणजेच 2 ते 46% क्रॉप लॉस ही रक्कम ठरवली जात आहे. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 17,500 रुपयेपर्यंत विमा भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु तुमच्या महसूल मंडळीतील पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवरील हे पूर्णपणे अवलंबून असणार आहे. कापूस आणि तूर पिकेचे जे काही स्टेटस आहे अवेटेड दाखवत होते त्याचेही आता कॅल्क्युलेशन्स येण्यास सुरुवात झालेली आहे व कांद्याचेही कॅल्क्युलेशन्स येण्यास सुरुवात झालेली आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून विविध योजना असो किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात सविस्तर सगळी अपडेट्स देण्यात येते. तर गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून चांगली बातमी समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1,219 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. कापूस, तूर पिके वगळता इतर सर्व पिकांसाठी मुख्यतः सोयाबीन ही रक्कम देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कापूस, तूर पिकांच्या भरपाईची घोषणा लवकरच होणार असल्याची एकूण रक्कम आहे ती आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरीप पीक विमा योजनेतील हेक्टरी 17,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. ही भरपाई पीक कापणी प्रयोगवर आधारित आहे. राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील पिकांच्या सरासरी उत्पादनाची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. अशा प्रकारे विविध जे काही क्लेम पेड डिटेल्स आहे ते सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचं लॉस पर्सेंटेज किती आहे, टोटल क्लेम अमाऊंट काय आहे, क्लेम टाईप कोणता असणार आहे, ही सगळी माहिती तुम्ही जी वेबसाईट आहे PMFYB त्याच्यावरती तुम्ही पाहू शकणार आहात. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा पेएबल क्लेम अमाऊंट आहे, बॅलन्स क्लेम अमाऊंट आहे, क्लेम स्टेटस आहे, त्यानंतर टोटल क्लेम अमाऊंट आहे. यामध्ये शेतकरी बांधवांना पैसे कोणते जमा होणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, पेएबल क्लेम अमाऊंट म्हणजे पेएबल असणार आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बॅलन्स क्लेम अमाऊंट आहे, क्लेम स्टेटससुद्धा तिथे देण्यात आलेली आहे व टोटल क्लेम अमाऊंटसुद्धा तिथे देण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, जे काही राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील पिकांच्या सरासरी उत्पादनाची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी 7,500 मंडळांची माहिती अंतिम झाली आहे आणि केंद्र सरकार व विमा कंपन्यांनी त्याला मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे. कापूस आणि तूर पिकांची काढणी हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत चालतो, त्यामुळे उरलेल्या मंडळांची माहिती पूर्ण होताच दुसरा टप्पा जाहीरसुद्धा होणार आहे. या संदर्भात कोणत्या जिल्ह्यांना ही किती मदत मिळाली आहे, तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक 813 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. तर जिल्हानिहाय यादी तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये नांदेडमध्ये परभणी आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, अहिलनगर, वेगळ्या जिल्ह्यातून इथे जिल्हानिहाय यादीसुद्धा देण्यात आली आहे, भरपाईसुद्धा दिली आहे. तर नांदेडमध्ये 81 कोटी आहे, परभणीमध्ये 6,000 आहे, 6,000 कोटी देण्यात आली आहे, गोंदियामध्ये 3,101.77 कोटी आहे, हिंगोलीमध्ये 9,875 आहे, अहिल्यानगर 11,835 कोटी आहे, ठाण्यामध्ये सुद्धा 1,753 कोटी आहे, पालघर आहे, वर्धा, नाशिक, बुलढाणा असे एकूण 31 जिल्ह्यांमध्ये जे वाटप देण्यात आलेले आहे किंवा नुकसान भरपाई संदर्भात इथे काय दिलेली आहे, भरपाई मिळालेली जे सर्वाधिक शेतकरी आहे त्यांची यादीसुद्धा देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे की मुख्य पीक हे सोयाबीन आहे. राज्यात खरीप हंगामात सुमारे 50 लाखपेक्षा हेक्टरवर सोयाबीन लागवड होते, त्यातील 35 लाख हेक्टरचा विमा उतरवण्यात आला होता. नुकसानाचे प्रमाण गेल्या खरीप मध्ये 98,43,823 हेक्टर क्षेत्र नुकसानीत आले. दुसरा टप्पा कापूस आणि तूर पिकांसाठी लवकरच जाहीर होणार आहे. ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा उतरवला होता, ज्यांच्या मंडळातील डेटा अंतिम झाला आहे, त्यांना पहिल्या टप्प्यात ही रक्कम मिळणार आहे. तर राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या मान्यता मिळाल्यानंतर SQ अकाउंटमध्ये जमा होतील ते क्लेम सेटल झाल्यानंतर DBT मार्फत DBTच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. तर शेतकऱ्यांनी काय करावं, आपल्या जिल्ह्याची यादी तपासा, नुकसान भरपाईची अपेक्षा ठेवा, बँक खाते, आधार आणि विमा पॉलिसीची लिंक असल्याची खात्री करा. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा PMFBY जे पोर्टल आहे त्यावरती लॉग इन करून
सुद्धा तुम्ही सर्व माहिती पाहू शकणार आहात. तर पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहत आहे. अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ही भरपाई मोठा आधार देते. दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळेल अशी आशा आहे. पण शेतकरी बांधवांनो, जे पूर्णपणे पीक विमा क्लेम आहे, कॅल्क्युलेशन्स आहे, पूर्णपणे ते माहिती देण्यात आलेली आहे. जे पेएबल क्लेम अमाऊंट असणार आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जी शेतकरी बांधवांच्या बॅलन्स क्लेम अमाऊंट दिलेला आहे, क्लेम स्टेटस हे कॅल्क्युलेटेड दाखवत आहेत. अनेक ठिकाणी काय झालेलं आहे, कॅल्क्युलेशन झालेलं सुद्धा नाही. म्हणजेच काय, जालना जिल्हा असो सगळीकडे 0-0 दाखवत आहे. बुलढाणा तालुका लोणार इथे महसूल मंडळांनी जे 0-0 दाखवत आहेत, म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स आहे 0 दाखवत आहे. यवतमाळमध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे. धाराशिव जिल्हा, तुळजापूर तालुका, यवतमाळमध्ये सुद्धा 0 दाखवत आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे, त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे. अशा काही ठिकाणी काय झालं आहे की 0च दाखवत असल्यामुळे शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की नक्की क्लेम कॅल्क्युलेशन्स होत आहेत का नाही. अमरावतीमध्ये काही ठिकाणी जिल्ह्यात कॅल्क्युलेशन झालेलं आहे किंवा नो क्लेम दाखवत आहे असे सुद्धा शेतकरी बांधवांचं काय आहे, तक्रार आहे. तर नक्कीच इथे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे का, इल्ड बेस 0 दाखवत आहे का, जे कॅल्क्युलेशन्स आहे बदलले आहेत का. लातूर 1.9 हेक्टर असेल, सोयाबीन आहे, सर्व आहे, पण 0 दाखवत असल्यामुळे शेतकरी बांधवांना तोच प्रश्न आहे की जे कॅल्क्युलेशन्स आहे ते कधी चेंज होणार आहे व पैसे कधी खात्यात आहे ते पडणार आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार नक्कीच तुमचंसुद्धा कॅल्क्युलेशन अवेटेड आहे का किंवा इल्ड बेस काय आहे, ही सगळी माहिती तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून बाकीचे शेतकरी बांधवांनासुद्धा त्याबद्दल माहिती मिळणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व फेसबुकवर जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर पेजला कमेंट करून फॉलो करायचं आहे. धन्यवाद.